शिवसेनेतल्याच पक्षातले जर काही लोक घेणार असेल तर मला वाटतं ही आमच्याकरता विचार करण्यासारखी गोष्ट आहे। आमच्याकडे सुद्धा भाजपाचे अनेक लोक हे पक्ष प्रवेश करण्याकरता गेल्या कित्येक महिन्यांपासून आमच्याकडे येत आहेत, परंतु आम्ही महायुतीचा धर्म पाळतो। परंतु आम्हाला जर कमी लेखण्याचा प्रयत्न केला तर आमची ताकद ह्या पालघर जिल्ह्यामध्ये काय हे आम्ही वेगळे सांगायची गरज नाही। सत्तेत सोबत असूनही भाजप आणि शिवसेनेमध्ये सुरू असलेली धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे। पालघर जिल्ह्यात शिवसेनेच्या एका मोठ्या नेत्याने भाजपमध्ये प्रवेश केल्याने महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे। यानंतर आता शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कुंदन संके यांनी थेट भाजपला आव्हान देत असे प्रवेश थांबवण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। शिवसेनेचे नेते आणि माजी झेडपी अध्यक्ष प्रकाश निकम यांच्यासह अन्य काही नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश केला होता। आमचे नेते आणि कार्यकर्ते फोडायच्या आधी भाजपने विचार करायला पाहिजे होता। असं जर होणार असेल तर अनेक जण भाजप सोडण्यास इच्छुक आहे, आम्ही देखील त्यांना शिवसेनेत प्रवेश देऊ असं म्हणत शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी या प्रकरणाची एकनाथ शिंदेंकडे तक्रार करण्याची तयारी दर्शवली आहे। त्यामुळे आता या प्रकरणावरून पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता आहे। रवींद्र चव्हाण साहेब जे सध्या महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आहेत आणि वास्तविक ही महायुती अजून घट्ट करण्याकरता चव्हाण साहेबांच्या हातून प्रयत्न होण्याची आम्हाला अपेक्षा आहे, कारण आम्ही त्यांचा आदर करतो। अशा वेळेला त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतल्याच पक्षातले जर काही लोक घेणार असेल तर मला वाटतं ही आमच्याकरता विचार करण्यासारखी गोष्ट आहे। मी या माध्यमातून आम्ही आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या या माध्यमातून लक्ष वेधू इच्छितो की ही गोष्ट जरी छोटी असली आणि तरी पण ही गंभीरपणे घेण्याची गरज आहे, कारण आमच्याकडे सुद्धा भाजपाचे अनेक लोक हे पक्ष प्रवेश करण्याकरता गेल्या कित्येक महिन्यांपासून आमच्याकडे येत आहेत, परंतु आम्ही महायुतीचा धर्म पाळतो। परंतु ह्या एका गोष्टीमुळे आता आम्हालाही तो विचार करावा लागेल, कारण शेवटी जेव्हा एका बाजूने टाळी वाजते तेव्हा दुसऱ्या बाजूने टाळी ती वाजली पाहिजे। परंतु आम्ही महायुतीमध्ये कुठेही मिठाचा खडा पडू नये याच्याकरता आम्ही प्रयत्नशील असतो, कारण शेवटी या महायुतीच्या खासदारकीच्या यशामध्ये महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचा म्हणजे शिवसेना असेल, भारतीय जनता पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी रिपाई असेल सर्वांचा वाटा आहे। आणि महायुतीच्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पण 6 पैकी 5 ठिकाणी महायुतीचे फक्त त्यांचे जे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्षांचं फक्त कार्यक्षेत्र वगळलं तर इतर सर्व ठिकाणी महायुतीच्या कार्यकर्त्यांमुळे आमदार निवडून आलेले आहेत। पण ही गोष्ट आज आम्हालाही या गोष्टीमुळे आज आमचाही मार्ग मोकळा झालेला आहे आणि फक्त या माध्यमातून एवढी विनंती आहे की आम्हाला भारतीय जनता पक्षाविषयी आदर आहे, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांविषयी आदर आहे, परंतु मला वाटतं की चव्हाण साहेबांनी याची काळजी घ्यायला पाहिजे होती की शेवटी महायुती घट्ट राहिली पाहिजे, ती पुढे गेली पाहिजे। परंतु नक्कीच आम्ही याच्या पुढे जे आमच्याकरता ही मार्ग मोकळा झालेला आहे आणि पक्ष प्रवेशाकरता आम्ही यापुढेही आम्हाला वाट मोकळी करून दिली असं म्हणायला गेलं काय हरकत नाही। शिवसेना ही आदरणीय बाळासाहेबांच्या आणि दिघे साहेबांच्या विचाराने चाललेला हा पक्ष आहे, हा वटवृक्ष आहे आणि गेल्याही झेडपीच्या निवडणुकीमध्ये 20च्या वर जिल्हा परिषद सदस्य हे शिवसेनेचे निवडून आले, ह्याची काळजी सर्वांनी ह्याची नोंद घेण्याची गरज आहे। बंदरपट्टी भाग असेल, आमचा आदिवासी समाज असेल, आमचा दलित समाज असेल, आमचा मुस्लिम बांधव असेल, ह्या पालघर जिल्ह्यातला घराघरामध्ये धनुष्य हे आदरणीय बाळासाहेबांनी पोहोचवलेलं आहे आणि या आमच्या सोबत भाजपालाही सोबत घेऊन जायचं आहे। आम्ही असं कधीही म्हणणार नाही की दुसरा आमच्या मित्र पक्षाला कमी लेखणार नाही, परंतु आम्हाला जर कमी लेखण्याचा प्रयत्न केला तर आमची ताकद ह्या पालघर जिल्ह्यामध्ये काय हे आम्ही वेगळे सांगायची गरज नाही। आम्ही इकडचे जन्मजात आम्ही या जिल्ह्यातले आहोत, त्यामुळे आम्हाला शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी रिपाई ह्यांना सोबत घेऊन जायचं आहे आणि इथे भाजपाची पण ताकद आहे आणि शिवसेनेची पण ताकद आहे। आम्ही कोणालाही कमी लेखण्याचा प्रयत्न करू नये आणि जी लोक कमी लेखण्याचा आम्हाला करण्याचा प्रयत्न करत असतील त्यांची मला बुद्धीची कीव वाटते, त्यांना राजकीय समजण्याची गरज आहे। माझी फसवणूक याबद्दल काय म्हणतो? बघा, प्रकाश निकमचे मी म्हणत नाही, आमचे मित्र होते असं म्हणूया आपण, परंतु त्यांना मी शुभेच्छा देतो, कारण आणि आम्हाला असं नवल वाटतं की ज्या भारतीय जनता पक्षाने विक्रमगड विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रकाश निकमांवर कारवाई करावी याकरता शिवसेनेकडे आग्रह धरला आणि त्यामुळे ज्या गोष्टीचा उल्लेख प्रकाश निकमाने आता त्यांच्या त्या मुंबईच्या सभेमध्ये उल्लेख केला की माझं निलंबन केलं, ते आग्रह भाजपने धरला होता निलंबन करण्याचा,
म्हणून शिवसेनेने निलंबन केलं, कारण महायुतीमध्ये घट्ट नाळ बांधली जावी म्हणून. त्याच आमचे मित्र प्रकाश निकम यांना भाजपाला घ्यावंसं वाटतं, हे मला म्हणजे विचार करायला लावण्यासारखं आहे. आणि मला वाटतं एक थोडंसं हास्यास्पद सुद्धा आहे. आणि मला वाटतं आता भारतीय जनता पक्षासोबत त्यांनी चांगलं काम करावं. विक्रमगडचे सर्व आमचे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे प्रकाश निकमांना चांगलं सहकार्य करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. येणाऱ्या काळात बीजेपीचे ही जे तुम्ही सांगत आहेत पदाधिकारी किंवा कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करण्याचे इच्छुक आहेत, असं आपल्याला दिसून येणार आहे का? नाही, बघा आता आजच्या ह्याच्यामध्ये जी काही प्रवेश केले गेले ह्याच्यापैकी 80% लोक, जी काही लोक होती ही शिवसेना आमच्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचीच घेतली गेली. आणि असं जर आपण कोणालाही सांगून की आम्ही तुम्हाला हे करतो किंवा ते करतो असं सांगून जर घेणार असेल तर आता आम्ही शिवसेनेला त्यांनी वाट मोकळी करून दिली आहे ना. कारण तुम्ही त्या महायुतीच्या धर्माला कुठतरी मला वाटतं ती काळजी आदरणीय चव्हाण साहेबांनी घ्यायला हवी होती, कारण त्यांच्याकडे आम्ही वेगळ्या नजरेने बघतो. त्या महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि ही गंभीर बाब आम्ही मला वाटतं आदरणीय फडणवीस साहेबांनी लक्षात घ्यावी की पालघरमध्ये घडलेला आजचा प्रकार हा महायुतीच्या प्रेमामध्ये मिठाचा खडा टाकणारा आहे. आणि महायुतीची जी घट्ट वीण ही जी पालघर जिल्ह्यामध्ये आतापासून सुरू होती त्याच्यामध्ये कुठतरी ह्या गोष्टीमुळे लोकांना उगाच चर्चेला हे दिलेलं आहे. आणि भाजपचे अनेक चांगले कार्यकर्ते जे प्रत्येक पक्षामध्ये अशी काही मंडळी असतात की ज्यांचं कधी कधी समाधान होत नसतं आणि ते आपल्या पक्षाशी नाराज नसतात, परंतु त्यांच्या अपेक्षा जास्त असतात. असे सर्व अपेक्षित किंवा उपेक्षित लोक भाजपाचे सुद्धा आमच्याकडे दरवर्षी त्यांचं घराणे मांडत असतात. त्यांना आम्हाला दिलासा द्यावा लागेल ना शेवटी. जर आमची काळजी, आमच्या काळजीची काळजी भाजपा घेणार असेल तर भाजपाच्या लोकांची काळजी कार्यकर्ती शिवसेनेने घ्यावी लागेल आणि ती आम्ही घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू पुढच्या भविष्यामध्ये.